आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती नागपूर येत्या 20 जून 2026 ला दीक्षाभूमीपासून भव्य मोर्चा काढीत आहे आणि हा मोर्चा यशस्वी करावा अशा प्रकारची मागणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करीत आहे। तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि त्या दोन राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू करण्यात आलं आहे, परंतु काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाला विरोध केला आहे आणि तो योग्यही आहे। त्याचप्रमाणे माजी न्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने जो निकाल दिला होता तो निकालही असाच होता। त्यांनी स्पष्ट म्हटलं की ज्या ज्या राज्यामध्ये उपवर्गीकरणाची आवश्यकता आहे त्याच राज्यामध्ये उपवर्गीकरण करावे। महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाची काहीही गरज नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि गवई परिवार उपवर्गीकरणाचा विरोध करीत आहे। तुम्हाला जर मातंग समाजाबद्दल एवढंच प्रेम आहे तर अण्णाभाऊ साठे महामंडळ, त्या महामंडळामध्ये एकही पैसा नाही। अरे पहिले तिथे पैसे उपलब्ध करून द्या, करोडो रुपये उपलब्ध करून द्या। मातंग बांधवांना जर व्यवसाय मिळाला आणि तर ते मोठे झाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले, ते अन्य मातंग समाजाला पुढे आणतील। आणि 50,000 अनुसूचित जातीच्या नोकऱ्या, 50,000 अनुसूचित जातीच्या नोकऱ्या तो अनुशेष भरा। आणि मुळात मी तर म्हणतो ही बदल समिती जी नेमली ती चुकीची आहे। 59 जात्या आहेत अनुसूचित जातीच्या, कमीत कमी एक मेंबर तर त्यांनी घ्यावा। तेव्हा या उपवर्गीकरणाला मी विरोध करतोय आणि 20 जून 2026चा मोर्चा यशस्वी करा अशा प्रकारची कडकडीची विनंती मी परत एकदा करीत आहे। जय भीम। आज अखेर सत्ताधाऱ्यांचा हा अजेंडा राहिलेला आहे की कुठला तरी एखादा कळीचा मुद्दा काढायचा, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आणि सत्ता सुंदरीच्या मोहपाशात अडकून पडायचं, सत्तेचा उपभोग घ्यायचा, असाच काहीतरी राजकीय अजेंडा म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण हा मुद्दा चर्चेत आला। आणि ज्याला नाक पुसताही येत नाही असं बालवाडीतलं आणि पहिलीतलं पोरगं सुद्धा आरक्षण, उपवर्गीकरण, फायदा तोटा, मोठा भाव लहान भाव याच्यावरती बिंदातपणे भाष्य करायला लागलेला आहे। म्हणजे कोवळ्या मनामध्ये आम्ही आमच्या मुलांवरती काय बिंबवतोय हे याच्यातून अधोरेखित होत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी त्यावेळेला कर्नाटकचा इंपिरियल डाटा याच्यावरती अभ्यास केला होता, गोळा केला होता आणि त्यामुळं कर्नाटकला काही अंशी आरक्षणाचा लाभ तिथल्या लोकांना झाला हे सत्य नाकारता येत नाही। कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जी परिस्थिती तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे का? तर अजिबात नाही, त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। आज अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं आपली याबाबत भूमिका घोषित केली नव्हती, मात्र आजच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय सरचिटणीस माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांचा आदेश आला आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण या विषयाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सबसे जाहीरपणे विरोध असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। आज आम्ही सातारा जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तमाम पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई सत्ते, या ठिकाणी आमचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे, आमच्या अण्णा आहेत सचिन शेंडगे आहेत। आम्ही सर्वांनी मिळून आता जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे। ज्या पद्धतीने राज्यामध्ये विविध पद्धतीने मोर्चे निघत आहेत त्याच पद्धतीनं सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं असंख्य कार्यकर्ते, संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर तीव्र निषेध आंदोलन करून जिल्हाधिकारी महोदयांना आमच्या भावनेचं निवेदन देतील आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण या संकल्पनेला, या मागणीला आमचा तीव्रपणे विरोध असल्याचं नमूद करत बदल समिती बरखास्त करा ही मागणी करून दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून सत्तेची फळं चाकणाऱ्यांना चपराक देण्याचं काम करत याची नोंद सगळ्यांनी घ्यावी आणि 22 तारखेला होणाऱ्या तीव्र निषेध आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील समतावादी, आंबेडकरवादी, संविधान प्रेमी
या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विविध पक्ष संघटनेने सहभाग होऊन या आरक्षण विरोधी भूमिकेचं समर्थन करून आपल्या भावना शासन दरबारी कळवाव्यात म्हणून सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी संजय गाडे सगळ्यांना नम्र निवेदन करतो 22 तारखेच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा आणि पुन्हा एकदा एकीची वज्रमुठ महाराष्ट्राच्या दाखवून द्या ही विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.